नमस्कार, मी प्रिया काळे. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. भारत सरकारने आज संध्याकाळी वादग्रस्त नागरिकत्व दुरुस्ती कायदा लागू करण्याची घोषणा केली. अनेक आंदोलने आणि विरोधी पक्षांच्या आणि बिगर भाजप राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या तीव्र विरोधानंतरही डिसेंबर 2019 मध्ये हा कायदा संसदेने मंजूर केला होता. नागरिकत्व कायद्याला विरोध करताना देशभरात 100हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. या कायद्यानुसार भारत सरकार 2015 पूर्वी भारतात स्थलांतरित झालेल्या बांगलादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील गैरमुस्लिम स्थलांतरितांना भारतीय नागरिकत्व देण्यात येईल. हिडकल धरणासाठी जमीन दिलेल्या शेतकऱ्यांनी आज पाटबंधारे मुख्य अभियंत्यांच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढला. राणी चन्नम्मा चौकापासून बैलगाडीने मोर्चा काढून पाटबंधारे मुख्य अभियंत्याच्या कार्यालयावर जाऊन ठिय्या मांडला. धरणासाठी हुक्केरी तालुक्यातील मास्तीहोळी, गुडनट्टी, बिरहोळी येथील शेतकऱ्यांनी 396 एकर जमीन दिली असून 2 वर्षापूर्वीच उच्च न्यायालयाने भरपाई देण्याचा आदेश दिला आहे. मात्र अद्याप याची अंमलबजावणी न झाल्याने आज आक्रमक भूमिका घेतली. कन्नड भाषा समग्र विकास विधेयक 2022 ची अंमलबजावणी करण्याबरोबर बेळगाव जिल्ह्यातील प्रत्येक दुकानगाळ्यावरील नामफलकांवर 60% कन्नड सक्ती लागू झाली असून याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना बेळगावचे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी केल्या आहेत. आज बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात बोलवण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 13 मार्चपर्यंत या आदेशाचे काटेकोरपणे पालन झाले पाहिजे असेही ते म्हणाले. बेळगाव विमानतळाच्या नवीन टर्मिनलच्या बांधकामाची पायाभरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी सायंकाळी करण्यात आली. उत्तर प्रदेशमधील आझमगड येथून बेळगावसह 15 विमानतळाच्या नवीन टर्मिनलच्या बांधकामाची पायाभरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हर्च्युअल पद्धतीने केली. बेळगाव सांब्रा विमानतळावर आयोजित या कार्यक्रमात खासदार मंगल अंगडी, राज्यसभा सदस्य इराणा कडाडी, आमदार आसिफ सेठ, विधान परिषद सदस्य प्रकाश हुक्केरी व इतर उपस्थित होते. कर्नाटक आरोग्य विभागाने सोमवारी राज्यात रंगीत गोबी मंचुरियन आणि कॉटन कॅन्डीच्या विक्रीवर बंदी घातली आहे. आज बेंगळूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत राज्याचे आरोग्यमंत्री दिनेश गुंडूराव यांनी सांगितले की रोडामाइन बी सारख्या कृत्रिम रंग देणाऱ्या एजंट्सचा वापर आरोग्यासाठी हानिकारक आहे. असुरक्षित अन्न पद्धतीमुळे उद्भवणारे धोके त्यांनी यावेळी निदर्शनास आणले. कॉटन कॅन्डी आणि गोबी मंचुरियनवर नुकत्याच आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासणीत निष्कर्षांचा हवाला दिला. महिला दिनाचे औचित्य साधून महिलांच्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी आणि महिलांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात न्याय हक्काची मागणी करत भारतीय संस्कृती फाउंडेशनच्या वतीने बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले. गेल्या वर्षी पावसाचे प्रमाण कमी झाल्याने यंदा धरणात पाणीसाठा मुबलक नाही, त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात पाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे. तेव्हा नागरिकांनी याची दखल घ्यावी, पाण्याचा योग्य वापर करावा, शहरातील वाढत्या पाण्याच्या समस्यांवर तोडगा काढावा. शहरात गॅस पाईपलाईनची जोडणी करताना संबंधित शुल्कात मनमानी करू नये असे माजी नगरसेविका सुधा भातखांडे म्हणाल्या. बेळगाव शहरातील महिला पोलीस स्थानकात महिला अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी, महिलांवर होणारा अन्याय थांबवून न्याय द्यावे अशी मागणी भारतीय संस्कृती फाउंडेशनच्या अध्यक्षा प्रमोदा हजारे यांनी केल्या. या प्रसंगी गौरी गजबर, सुनीता सुभेदार, अनुराधा नेवगी, उर्मिला मन्नूरकर, वैष्णवी मुच्चंडीकर, सुनीता ओरेवाले, शेवंता तमणूजीचे व इतर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. रोटरी क्लब ऑफ बेळगाव सेंट्रल तर्फे आयोजित करण्यात आलेल्या बेळगाव कृषी उत्सव 2024ला उत्तम प्रतिसाद मिळाला. दिवसेंदिवस हे प्रदर्शन उत्सव पाहण्यासाठी मोठ्या संख्येने शेतकरी बंधू व नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. आज सोमवारी सायंकाळी या प्रदर्शनाची सांगता झाली. बेळगाव शहरातील सीपीएड मैदानावर दिनांक 7 मार्च पासून हे प्रदर्शन भरवण्यात आले होते. रोटरी क्लब ऑफ बेळगाव सेंट्रल यांच्या वतीने जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, कृषी बागायत, कृषी विश्वविद्यालय धारवाड यांच्या सहकार्याने बेळगाव शहरामध्ये
पहिल्यांदाच कृषी क्षेत्राशी संबंधित हा उत्सव आयोजित केला होता। या उत्सवामध्ये 200हून अधिक स्टॉल्समुळे शेतकऱ्यांसह नागरिकांना वेगवेगळ्या प्रकारची कृषी विषयक माहिती व मार्गदर्शन मिळाले। मुस्लिम धर्मियांचा पवित्र सण रमजान आजच्या चंद्रदर्शनाने सुरुवात होणार आहे। यापुढील संपूर्ण महिना मुस्लिम बांधव रोजाचे पालन करून शांती व सलोख्यासाठी प्रार्थना करतात। या पवित्र रमजान सणानिमित्त सर्व मुस्लिम बांधवांना बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ यांनी शुभेच्छा दिल्या आहेत। बेळगाव उत्तर मतदारसंघाच्या व्याप्तीत आमदार आसिफ सेठ यांचा विकास पर्व सुरू झाला असून आज विविध विकास कामांना त्यांनी चालना दिली। अल्पसंख्याक जनवस्ती विकासासाठी राज्य शासनाने 10 कोटी विशेष निधी मंजूर केला आहे। या अनुदानातून बेळगाव शहरातील उज्ज्वल नगर, अमन नगर, न्यू गांधीनगर, रुक्मिणीनगर या ठिकाणी विकास कामे केली जाणार आहेत। या ठिकाणी पायाभूत सुविधांचा विकास करणे हे मुख्य उद्दिष्ट असून रस्ते, ड्रेनेज व इतर विकास कामे केली जाणार आहेत। आज शहरातील उज्ज्वल नगर येथे या विकास कामांना आमदार आसिफ सेठ यांनी चालना दिली। या प्रसंगी तरुण भारत न्यूजशी बोलताना त्यांनी राज्य सरकारचे आभार मानले। अल्पसंख्याक जनवस्तीत विविध विकास कामे राबवण्यासाठी शासनाने विशेष अनुदान मंजूर केले आहे। टप्प्याटप्प्याने ही विकास कामे करण्यात येतील असे ते म्हणाले। अनेक दिवसांपासून पायाभूत सुविधेपासून वंचित उज्ज्वल नगरचे रहिवाशांनी आमदारांच्या या कार्याचे कौतुक करून त्यांचे आभार मानले। या प्रसंगी कंत्राटदार, विविध विभागाचे अधिकारी व नागरिक व इतर उपस्थित होते। इस्लाम धर्मात रमजानचा महिना खूप विशेष मानला जातो। त्याला पाक महिना असं म्हणतात। संपूर्ण महिनाभर रोजे केले जातात आणि अल्लाहची इबादत केली जाते। यावर्षीचा रमजान महिना उद्या दिनांक 11 मार्च पासून सुरू झाल्याची माहिती शिरत कमिटीने दिली आहे। मुस्लिम धर्माचा प्रत्येक सण चंद्रावर अवलंबून असतो। आज चंद्रदर्शन झाल्याने उद्या पहिला रोजा असणार आहे। हिरेबागेवाडी येथील अल्पवयीन मुलीच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाला कलाटणी मिळाली असून तिचा बालविवाह झाला होता। सासरच्या मंडळींनी तिचा खून केल्याची फिर्याद दाखल करण्यात आली आहे। या संबंधी हिरेबागेवाडी पोलीस स्थानकात पती, सासू सासऱ्यांसह 7 जणांविरुद्ध FIR दाखल करण्यात आला आहे। जागतिक किडनी दिनानिमित्त 14 मार्च रोजी मोफत किडनी तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे। 14 मार्च रोजी सकाळी 9 ते दुपारी 1 पर्यंत येळ्ळूर रोड, बेळगाव येथील KLE शतक महोत्सवी इस्पितळाच्या वतीने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे। डॉक्टर शिशिर देवराजू, डॉक्टर अमय पठाडे, डॉक्टर अंजनेय येड्डूर हे रुग्णांची तपासणी करून मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती डॉक्टर SC धारवाड यांनी दिली आहे। अधिक माहितीसाठी 8550887777 आणि 9538701437 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे। रायबाग तालुक्यातील निडगुंदीजवळ पोहायला गेलेल्या 2 मुलांसह बापाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी घडली। कल्लाप्पा बसाप्पा गाणीगेर वय वर्षे 36, मनोज कल्लाप्पा गाणीगेर वय वर्षे 11 व मदन कल्लाप्पा गाणीगेर वय वर्षे 9 राहणार सत्तेगिरी, तालुका सौंदत्ती, सध्या राहणार रायबाग रेल्वे स्टेशन अशी मृतांची नावे आहेत। मृत कल्लाप्पा हे शिक्षक होते। रविवारी शाळेला सुट्टी असल्याने शेततळ्यात पोहायला कल्लाप्पा हे 2 मुलांसह गेले होते। शेततळ्यात पाणी अधिक असल्याने दोन्ही मुलांना वरती येता आले नाही। मुलांना वाचवण्यासाठी वडिलांनी प्रयत्न केला पण त्यात यश आले नाही। त्यात तिघेही मृत्यू पावले। पोहायला गेलेले संध्याकाळपर्यंत घरी न आल्याने त्यांचा शोध घेतला असता सदर घटना उघडकीस आली। या घटनेची नोंद रायबाग पोलिसात झाली आहे। कर्नाटक महाराष्ट्र सीमेरेषेवरील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 वर असलेल्या कोगनोळी तालुका निप्पाणी येथील टोल नाक्यावर कर्नाटक पोलिसांकडून वाहनधारकांवर कारवाईचा बडगा उगारला जात आहे। त्यामुळे वाहनधारक धास्तावले आहेत। याचा फटका महाराष्ट्रातील प्रवाशांना बसत आहे। गेल्या काही दिवसांपासून निप्पाणी पोलीस स्थानकाच्या वतीने निप्पाणीपासून कोगनोळीपर्यंत
ठिकठिकाणी अधूनमधून पोलिसांकडून 4 चाकी, दुचाकी व अन्य वाहने अडवून कागदपत्रांची तपासणी करण्यात येत आहे. 4 चाकी वाहनांसाठी आरसी, पासबुक, इन्शुरन्स, धुराचे प्रमाणपत्र व चालकाचा वाहन परवाना आदी कागदपत्रे तपासली जात आहेत. तर दुचाकी स्वारांसाठी गाडीची सर्व कागदपत्रे व हेल्मेट सक्ती केली जात आहे. बहुतांशी दुचाकी स्वार हे हेल्मेट विना प्रवास करत असल्याने त्यांना कारवाईला सामोरे जावे लागत आहे. राज्यात गतवर्षांपासून दुष्काळ असल्यामुळे वैरण पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. राज्य सरकारने 4-5 महिन्यापूर्वी चिकोडी तालुका दुष्काळग्रस्त म्हणून घोषित केला आहे. पण या भागातील शेतकऱ्यांना अद्याप दुष्काळी नुकसान भरपाई निधी मिळाला नाही. त्याचप्रमाणे वैरण व पाण्याच्या टंचाईमुळे जनावरांसाठी गोशाळा सुरू कराव्यात. जनावरांच्या वैरण व पाण्याची 18 मार्च पूर्वी सोय न केल्यास बेळकुड गेट येथे राज्य महामार्ग रोखून आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा राज्य रयत व हरित सेनेच्या वतीने देण्यात आला. तहसीलदार चिदंबर कुलकर्णी व उपविभागीय अधिकारी कार्यालयातील तहसीलदार प्रमिला देशपांडे यांना या निवेदनाची प्रत देण्यात आली. यावेळी राज्याध्यक्ष चुन्नप्पा पुजारी, तालुका अध्यक्ष बसवराज पाश्चापुरे, हरित सेना तालुका अध्यक्ष आनंद पाश्चापुरे यांच्यासह शेतकरी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित. कसनाळ येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समुदाय भवन दुरुस्तीसाठी निधीची पूर्तता करावी अशा मागणीचे निवेदन चिकोडी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांना कसनाळ येथील जय भीम तरुण मंडळ व समाज बांधवांकडून देण्यात आले. या प्रसंगी बेडकीहाळ ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष बसवराज पाटील, बेडकीहाळ जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अशोक आरगे, कर्नाटक प्रदेश युथ काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी व बेडकीहाळ ग्रामपंचायतीचे सदस्य प्रमोद कुमार पाटील व काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते. झळकी पोलिसांनी चडचण तालुक्यातील धूळखेडा गावातील भीमाशंकर सहकारी साखर कारखाना सौहार्द बँकेतील चोरी प्रकरणाचा छडा लावण्यात यश मिळवले. या प्रकरणी पोलिसांनी 6 संशयित आरोपींना अटक केली आहे. जिल्हा वरिष्ठ अधिकारी ऋषिकेश सोनवणे यांनी याबाबतची माहिती झलकी येथे पत्रकार परिषदेत दिली. 28 रोजी मध्यरात्री सौहार्द बँकेतील 19.45 लाखांचा ऐवज चोरीला गेला. या प्रकरणी झलकी पोलिसांनी तपास करून 6 आरोपींना अटक केली असून चोरीत वापरलेली वाहने, मोबाईल असा 27.15 लाख किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी मल्लिकार्जुन मुकिंबा होनामाने वय वर्ष 29, लतीफ लालसाबा मकंदरा वय वर्ष 27, मल्लप्पा गंगाधर सलागरे वय वर्ष 24, नितेश सदानंद नीलवाणी वय वर्ष 23, पुलगप्पा रंगप्पा पत्रोटा वय वर्ष 26 आणि अब्दुल मुनेद्दीन चेनी वय वर्ष 27 राहणार नवानगर बागलकोट असा यांचा समावेश आहे. या आरोपींविरुद्ध बागलकोट, गदग, कोप्पल आणि बेळगाव जिल्ह्यातही चोरीचे गुन्हे दाखल झाले आहेत. या कारवाईत विजापूरचे अतिरिक्त SP शंकर मारिहाळा, चडचण CPI HD मुल्ला, PSI राघवेंद्र खोटा, होन्नप्पा तलवार आणि कर्मचाऱ्यांनी चांगले काम केले आहे अशी माहिती विजयपूरचे SP ऋषिकेश सोनवणे यांनी प्रसिद्धी पत्रकात दिली. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडी करता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यासाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.